ओम श्री गणेशाय नमः. कूर्मपृष्ठी सरसावित दिग्गज झाले भयभीत. मंगळ जननी कापत भुबुहाकार कानी ऐकिता. आणि कूर्म भगवंतानी कासवाच्या रूपामध्ये पृथ्वी पाठीवर घेतलेले आहेत, ते सुद्धा भयभीत झाले आहेत आणि धरणे कापत आहे. वानर लोकांच्या बहुंकारामुळं हे सर्व होत आहे. वनचर आणि खेचर भयभीत झाले थोर. धडके वाद्यांचा गजर नादे अंबर कोंदले. आणि वनचर खेचर पशु पक्षी इकडं तिकडं पळू लागले आणि त्यामध्ये वाद्यांचा गजरही वानरसेनेमध्ये होत आहे. त्यामुळं संपूर्ण आकाशामध्ये आवाज पसरला आहे. रतारूढ जैसा सहस्र कर की सौपर्ण श्री करधर. हनुमंत स्कंदी रघुवीर तैसा शोभला ते काळी. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे श्रीरामाला आणि लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन हनुमान निघाले आहेत असं सर्वांना वाटू लागलं. असे ते श्रीराम प्रभू सगळ्या वानरामध्ये शोभून दिसू लागले. नंदीवरी बैसे कर्पूर गौर. आणि जसे नंदीवरती शिव आणि पार्वती बसते आणि ते दिसतात त्याप्रमाणे की ऐरावतारूढ सहस्र नेत्र. किंवा ऐरावतावरती साक्षात इंद्र भगवान बसून निघाले आहेत असं दिसू लागलं. अंगदा स्कंदावरी सौमित्र त्याच परी शोभला. आणि अंगदाने श्रीरामाला लक्ष्मणाला उचलल्यामुळं ते सुद्धा तसेच दिसू लागले. किरण चक्री विराजे तमारी की कुळाचळा माझी कनकाद्री. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य आहे त्याप्रमाणे हा पर्वत सुद्धा दिसू लागला. की निजगणा माझी स्मरारी तैसा वानरी राम वेष्टिला. किंवा संपूर्ण श्रोतेजन बसलेत आणि एखादा त्यामध्ये संत बसावा त्याप्रमाणे राम दिसू लागले. की मंथावया क्षीरसागर. किंवा समुद्राचं मंथन चालू आहे त्याप्रमाणे मिळून निघाले सुरासुर तैसेच गर्जत वानर. दक्षिण पंथे चालले. आणि समुद्र मंथन करण्याच्या वेळेस एका बाजूनं राक्षस निघाले होते चालत, दुसऱ्या बाजूनं तिथेच कुठे देव निघाले होते समुद्राचं मंथन करण्यासाठी. त्यावेळी ते विशाल राक्षस आणि विशाल देवता भासू लागले. विशाल वृक्ष उपडिती छत्र रामावरी धरती. मोठमोठे वृक्ष उपटा लागले वानर लोक आणि श्रीरामाला झाकू लागले. वृक्ष पल्लव घेऊन हाती चौरे वाजती रामावरी. मृदुंग टाळ घोष चालला आहे. दश योजन रुंद सेना जाता मार्गी वानर म्हणते रघुनाथा. आणि 10 योजन 100 योजन रुंद सेना निघाली आहे. आणि वानर काय म्हणतात श्रीरामाला रघुनाथांना काय म्हणतात. आजी रावण घालू पालथा जनक दुहिता भेटो तुम्हा. आजच्या आज रावणाला मारून टाको आणि आपल्या सीतेला सोडवू. एक बोले वानर वीर आम्ही जाऊन मारीन दशवक्र. तेवढ्यामध्ये एक भला मोठा वानर बोलला, मी आजच जातो आणि त्या रावणाला मारून टाकतो. तो दशश्री रावण माजलाय त्याला मी मारून टाकतो. एक वदे न लगता क्षण मात्र
मोठ बांधून आणीन. आणि सुग्रीवासारखे बलाढ्य देवीर म्हणतायत आत्ताच जाऊन त्याला बांधूनच आणतो. एक म्हणे स्वामी रघुनंदना, ऐशे वाटते माझ्या मना. तेवढ्यामध्ये एक वानर म्हणला, हे स्वामी रघुनंदना म्हणजे दशरथाच्या नंदना, हे श्रीराम मला असे वाटते, ऐशे वाटते माझ्या मना, रावणाच्या नाशिक करणाचे दुन इन झडकरी. मला तर म्हणले असं वाटतंय की जाऊन रावणाचे कान ना कापून आणावं. एक म्हणे एकलाची जाईन, एक म्हणते मी एकटाच जातो, लंका पालथी घालीन. आणि लंका पालथी घालतो. ऐकून सुखावे रघुनंदन, म्हणे सुरगण अवतरले. आणि त्यावेळी श्रीराम म्हणू लागले, तर हे तर साक्षात सगळे देव आहेत. आणि हे आता मला असं भासू लागलं. मार्गी दक्षिण पंथे भार जात, मार्गी कपी उचलती पर्वत. आणि दक्षिण दिशेला हे निघाले आहेत. आणि जात असताना रस्त्यानं इकडचा पर्वत उचल तिकडे फेक, तिकडचा पर्वत उचल तिकडे फेक. मार्गी कपी उचलती पर्वत, कंदुकाईशे झेलित, धावता ती आवेशे. समुद्र तीरासाले भार, बुवाकार देती वानर, तेने भयभीत नदी शर झाला परम ते काळी. आणि संपूर्ण सेना समुद्राच्या तीरावर आले आहे. सगळे वानर भुहाकार करतायत. आणि त्यामुळं त्याने साक्षात नंदिकेश्वर सुद्धा भयभीत झाला. जैसा वेद बोलत गेला अद्भुत, स्वरूप देखून झाला तटस्थ, तैसे वानरवीर समस्त समुद्र तीरी स्थिरावले. बघा ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी वेड्याकडून वेद बोलवून घेतले आणि त्या सर्व ब्राह्मणांनी ऐकले, त्यावेळी ब्राह्मण सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्याप्रमाणे हे वानरवीरांचं एवढं मोठं सैनिक बघून रामाला सुद्धा आनंद वाटला आणि आश्चर्य वाटलं की राजहंसाच्या येऊनी हारी, शिरावती मानस सरोवरी, तैसे ते समुद्र तीरी कपी केसरी तटस्थ. ज्याप्रमाणे मानस सरोवरामध्ये हंसाने येऊन स्नान करावं आणि ते संपूर्ण मानस सरोवर हंसरूप दिसावं, त्याप्रमाणे शक्राजितादी सकळ कुमर, प्रस्तादी प्रधान थोर थोर, त्या सहित विंशती नेत्र, बैसे विचार करावया. ज्याप्रमाणे कैलासामध्ये आजूबाजूला सगळे गण बसले आहेत, देवता लोक बसले आहेत आणि मध्ये शिव बसावा, त्याप्रमाणे राम दिसू लागले. परमास चिंत द्विपंचवदन, म्हणे शत्रू दंद कृशान, हे सर्वतान म्हणा विलान, न लगता क्षण विघ्न करीती. त्यावेळी श्रीरामाने सांगितली, म्हणले वानर हो, तुम्ही रावणाला काय लहानसहान समजू नका. शत्रूला कधीच लहान म्हणायचं नसतं, त्याला कधीच कमीपणा द्यायचं नसतो. तो लहान दिसतो पण काय करेल कधी हे सांगता येत नाही. तरी सहपरिवारे उणा, परतिरी उतरला रघुनंदन. आणि सर्व सैनिकासह त्या ठिकाणी उतरले आहेत. हा कळे ऐसा मंत्र कोण, विचारुणी सांगाता. एकला येऊनी वानर, जाळून गेला लंका नगर. शुद्धी सांगोनी रामचंद्र, घेऊन आला वेगेशी. एकटा वानर आला, संपूर्ण लंका जाळून गेला. आणि आता तर एवढे वानर येत आहेत. ऐशी बोलता आधी पंचवदन, सकळ कुमरानी प्रधान,
झाले परम क्रोधायमान, शस्त्रे तुळोनी बोलती. आणि आपापल्या जे हत्यार आहेत, तलवार आहेत, त्यांना सगळे लोक धार लावतायत. ते नरवानर आणि कृक्ष सहजाले आमुचे भक्ष, कृपाळू आम्हावरी विरूपाक्ष, तेनेच धाडोनी दिदले. आणि लंकेमध्ये हे राक्षस काय म्हणतायत, आपल्यासाठी भगवंताने ज्यांना पाठवून दिलं हे तर आपलं खाद्य आहे, या वानराला आपण खाऊ शकतो. तुम्ही चिंता न करावी साचार, तुमचे शत्रूचा करू संहार. आम्ही येऊ न लगता क्षण मात्र, म्हणून शस्त्रे झाडिती. आणि रावणाच्या लंकेतले लोक म्हणतायत, आम्ही एका क्षणामध्ये सर्वांचा शिरछेद करून येऊ शकतो. शक्राजी ततिकायादी कुमर, देवांतक वरांतक महोदर, दुम्राक्ष वज्रदंष्टी असुर, म्हणती नरवानर क्षणे जिंको. आणि रावणाच्या सभेत बसलेले सगळे दैत्य मोठे मोठे वीर काय म्हणतायत, आपण ह्यांना एका क्षणामध्ये ह्या वानरांना आणि ह्या देवांना जिंको. दूरस्ता मृगनायक, मागे निंदा जलपती जुंबक, कि मिळोनी बहुत मंडुक, वासुकीशी जिंको म्हणती. बघा, लांबून मृगनायक मृगनायक कसे दिसतात, मोठं ऊन पडलेलं असतं आणि ते मृगजल हवा पळत असते आणि ते उन्हामध्ये ते मृगल दिसतं, पण धरा गेल्यानंतर ते हातामध्ये सापडत नाही. किंवा कुणाची निंदा लांबून करू नये, समोरासमोर करावी ताकद असेल तर. ज्याप्रमाणे लांडग्याने कोल्ह्याने वरडावं, लांडग्याने वरडावं त्याप्रमाणे, किंवा बेडकाने वरडावं त्या प्रकारे हे राक्षस दैत्य वल्गना करीत आहेत. तव ते सभे माझी बिभीषण. आणि तेवढ्यात त्या सभेमध्ये बिभीषण आले. येता झाला सभा देखोण, जैसा वायस सभेत येऊन, राजहंस बैसला. आणि बिभीषण महाराज आले. आणि कसे आले, पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये आले, ज्याप्रमाणे एखादा हंस पक्षी आतमध्ये आलेला आहे, राजहंस आलेला आहे त्याप्रमाणे. जो विवेक रत्नांचा किरीट, की सद्गुण गंगेचा लोट, की भाव वैरागरींचा सुबट, दिव्य हिरा प्रकाशला. ज्याप्रमाणे शांत माणूस ज्यानं स्वतःचा विवेक स्वतःच्या हातामध्ये ठेवलाय, राग लोभ मस्त सगळं स्वतःच्या हातामध्ये ठेवलंय, असा सत्पुरुष किंवा सद्गुण गंगेचा लोट. ज्याप्रमाणे भीष्माने गंगेवर उभं राहून आईला हाक मारावी, हे गंगा माता, त्याप्रमाणे की भाव वैरागरींचा सुबट, दिव्य हिरा प्रकाशला. म्हणजे एखादा राजा आहे आणि त्याला तात्पुरतं वैराग्य होतं, त्याप्रमाणे विवेक भूमीचे निधान, की भक्ती समुद्राचे भरते पूर्ण, की ते परमार्थवनीचे सुमन, अम्लान सुंदर विकासले. ज्याप्रमाणे ही भूमी कधी कधी कशी दिसते, भगवा रंग दिसतो या भूमीचा, किंवा आकाशामध्ये ढगार येतात, त्या ढगांचा कधी कधी भगवा रंग दिसतो, कधी सफेद दिसतो, कधी तांबडसर दिसतो, कधी पिवळा दिसतो. त्याप्रमाणे की भक्ती समुद्राचे भरते पूर्ण, की ते परमार्थवनीचे सुमन, अम्लान सुंदर विकासले. आणि बघा तेवढ्यामध्ये समुद्राच्या लाटा समुद्र मारू लागला, त्या लाटा उधळू लागल्या, तर त्या सुद्धा अनेक सूर्यकिरणामुळं अनेक रंगाच्या दिसतात.
असो ऐसा बिभीषण थोर, न्याय सिंधू सत्य समुद्र, सकळ खळाशी प्रत्युत्तर, देता झाला ते वेळे. आणि बिभीषण महाराजांनी त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. काय बोलतायत? म्हणे वाचाळ तुम्ही परम दुर्जर, महाकपटी अंतर मलिन. तुम्ही कसं आहे, तुमचं तोंड आहे ते नुसतं बोलणारं तोंड आहे ते. तुम्ही दुर्जन आहात, महाकपटी आहात, आतल्या मनाच्या आहात. दशमुखा भुवते मिळून, आणि रावणाच्या भोवताली बसून मोठ्या मोठ्या वल्गना करतात. नाना कुतर्क करीतसा, नाही त्या गोष्टी त्यांच्याविषयी बोलू लागला आहात. यश धैर्य सकळ सद्गुण, सभाग्याची करणे ऐकून, परमखेद मानिती दुर्जन, नसते दूषण लाविती. एखादा समोर पैलवान उभा आहे, एखादा साधा माणूस आहे, हे तुला दाखवतो, हे तुला थरथर कत्तर कापतोय पण तुला दाखवतो, मोठा कंड असते. त्याप्रमाणे तुम्ही वल्गना करीत आहात. तुमच्या ठिकाणी ते ताकद नाही, ते धैर्य नाही. परम कुमती जो बळहीण, मागे निंदा जल्पे रात्रंदिन, समरभूमीशी पळे उठून, ते तो लक्षण श्वानाचे. ताकद नाही, ज्याच्याकडे बुद्धी नाही, ज्ञान नाही, धनसंपत्ती नाही, तो नुसता वल्गना करत असते. पण राजा पुढं त्याचं काय चालत नसतं. सकळ दळा समवेत, जिंकू म्हणता अयोध्यानाथ, तरी ते कलाची हनुमंत, आला होता निजबळे. अरे काय म्हणले दैत्यानो, एक हनुमान आला, त्यानं काय काय केलं तुम्हाला माहित आहे ना. जैसे कर्तळींचे आचमन, की गोवत्स पदींचे जीवन, तैसा ज्याचे दृष्टी समुद्र पूर्ण, लंगो निक्षेने आला असे. डोळ्याचा पातला उतरण्या लावतो तर हनुमंत उडाले, रामेश्वरावरून आले, कुठं लंकेमध्ये आले. तेने विध्वंसिले सकळ नगर, रावण सभा नागविली समग्र. आला ते आला, सगळे लंका जाळले ते जाळले, आणि सगळ्यांना नागडं उडं करून गेला, कोणाच्या अंगावर कपडा ठेवला नाही. कोट्यान कोटी निशाचर, अशोकवनी सहारिले. कोट्यान कोटी मारले राक्षस त्यावेळी हनुमंतरायाने. राजसुता मारिले समस्त, विवरी कोंडीला शक्रजित. आणि मारलेच मारले राक्षस, पण इंद्रजितला सुद्धा कोण ठेवला, कोंडून ठेवला. त्याला बी तो बी लपून बसला होता भुयारामध्ये. म्हणलेलं इथं, राजसुत मारिले समस्त, विवरी कोंडीला शक्रजित, म्हणजे भुयारामध्ये कोंडला मार मारून. लंका जाळून अद्भुत, पुरुषार्थ तेने दाखविला. आणि संपूर्ण लंका जाळून त्याने स्वतःचा पुरुषार्थ दाखवला. ते वेळे तुमचे बळ, काय झाले होते विकळ, आता रावणा भोवते सकळ, पुरुषार्था पुला सांगता. त्याला करायचं जे होतं ते करून गेला हनुमान. हो, आणि आता काय मोठे वल्गना करतायत रावणा पुढं. नाना पाखंडी दुर्जन यवण, ही वेदाशी ठेवले दूषण. बघा, पूर्वी यवन लोक होते, त्यांनी कधी वेदांचा विचार केला नाही, कधी त्याच्या पाया पडले नाहीत, चांगल्या माणसाकडे चांगलं म्हणले नाहीत, कधी कोणाला वंदन केलं नाही. ज्ञान संपन्न धर्मात्मे, किती ज्ञान संपन्न धर्मात्मा असला तर त्याने कोणाला ते यवनाने कोणालाही मानलं नाही. आणि त्यांना सगळे सुरवर म्हणजे देवादिक सुद्धा नमस्कार करायचे, पण ह्याने कोणी मानलं नाही. कमळाशी निंदिती दुर्धर, परी सहसा विटेची ब्रह्मर. कमळाचा स्वाद कोणी घ्यावा, जे भुंगे असतात का नाही ब्रह्मर, त्याने घ्यावा, बाकीचं काम नाही. चंद्राशी निंदिती तस्कर. बघा, चोरी करायला जाणारे चंद्राकडे पाहतात, माझं हे तर बिनकामाचं गोल आहे, आंधार पाहिजे होता, काळोख पाहिजे होतं, मग आपलं काही करता आलं असतं. मग ते सुद्धा चंद्राची विनाकारण निंदा करतात.
खळते निंदिती पंडिता परी कुशल वंदिती समस्त. बघा, जे वाईट बुद्धीचे लोक असतात ते चांगल्या माणसाची नेहमी निंदा करतात, त्याला कधी चांगलं म्हणत नाहीत. परी कुशल वंदिती समस्त. आणि जे ज्ञानी आणि हुशार असतात, जे भगवंताचे भक्त असतात, ते वाईट माणसाला सुद्धा वंदन करतील, त्याला सुद्धा चांगलं म्हणतील. परी सहसा नविटीची ब्रह्मर चंद्राशी निंदिती तस्कर परी ते चकोर आनंदती. त्यांना काय म्हणा, अब्ज कोस आहे तो चंद्र आपल्यापासून, त्याला निंदलं काय काय बोललं काय, काय घेणं कोणाशी. खळते निंदिती पंडित परी कुशल वंदिती समस्त. वायस मुक्ते ओसंडित परिमराळण वाटिती. कावळे असतात, गिधडं असतात, ते खाताना सुद्धा सहज खात नाही, तिकडून तिकडून फेकाफेकी करून खात असतात. त्याप्रमाणे हे राक्षस उड्या मारून मारून नाही ते बोलत आहेत. परिश्रीमंता हो रात्री हृदय श्री धरिता ती. आणि श्रीमंत लोक जे असतात ते रात्रभर चिंता करत असतात, या धनाचं काय करू, हे धन कोणी नेईल, आता कसं जरा रक्षण करू. त्याप्रमाणे दिवा भिता नावडे अर्क परी आनंदती चक्रवाक. अंधे टाकले रत्न सुरेखा परी परीक्षक संरक्षिती. बघा, दिवा असला तर चोर पहिले दिवा घालवा भेणार, पण ते सूर्याच्या प्रकाशाला घालवू शकत नाहीत. त्याप्रमाणे पंख म्हणून टाकीती दुरी परिश्रीमंता हो रात्री हृदय श्री धरिता ती. दिवा भिता नावडे अर्क परी आनंदती चक्रवाक. अंधे टाकले रत्न सुरेख परी परीक्षक संरक्षिती. एखाद्याला सोनं सापडलं किंवा चांदी सापडली आणि ते कोळशी रुपये म्हणून कोणीही माणूस हे कोळसा टाइम त्याला फेकून देतो, पण ते असतं काही सोनं असतं किंवा चांदी असते, त्याची परीक्षा कोण करणार, सोनारच करणार. आणि ते त्याच्यापाशी धन राहणार, पण ज्याला कोळशी दिसत आहेत त्याच्यापेक्षा धन राहणार नाही. त्यामुळे तुम्ही नुसत्या उड्या मारा म्हणले राक्षसानं, उड्या मारा. तैसा जगद्वंद रघुवीर. जगाचा राजा, जगाचा भगवान आहे कोण, तो राम. जयाशी हृदय ध्याय उमावर. 24 घंटा त्या श्रीरामाचा रामनाम शिव भगवान आपल्या मुखाने त्याचा उच्चार करत असतात, त्या रामनामाचा. असा तो राम. कमलोद्भव सहस्र नेत्र सहस्र वक्र स्तवी जया. साक्षात ब्रह्मदेव शिव भगवान, 33 कोटी देव, देवी देवता सगळे श्या श्रीरामाचं श्रीराम श्रीराम असे म्हणत असतात 24 घंटा. सनकाधिक हृदयी ध्याती. संत लोक हृदयामध्ये परमेश्वराचं स्मरण करून त्याचं नामस्मरण करत असतात. जो वेद उदया चळीचा गबसती. जे वेद आहेत ते सुद्धा, तो हा पुराण पुरुष आला व्यक्ती मूळ प्रकृती समवेत. आणि भगवान जन्माला आल्याबरोबर भगवंतांनी चारी वेदांना उत्पन्न केलं आणि आपल्याबरोबर घेऊन कुठं आले, खाली आले. ब्रह्मांड नगर स्तंभ अद्भुत. एवढं मोठं ब्रह्मांड आहे, ते कशावर आहेत. माया चक्र चाळक शाश्वत. दशरथाचा पुण्य पर्वत श्रीराम रूपे प्रगटला. आणि दशरथ राज्याच्या पुण्यामुळे साक्षात महाविष्णूला या ठिकाणी रामरूपामध्ये प्रगट व्हावं लागलं, जन्माला यावं लागलं. तैसा वेदवंद्य रघुवीर
त्याशी तुम्ही निंदिता पामर. आणि अशा भगवंताची तुम्ही निंदा करत आहात. रावणाशी झोंबला काम विखार. रावण पहिलाच चुकला. वासनेच्या पाठीमाग गेला आणि त्या सीतामाईला घेऊन आला. भुलला साचार म्हणून कार्तवीर्याचे बंदी जाऊनी. पडला होता द्विपंच वदन. परम पुरुषार्थी सहस्रार्जुन. भृगु नंदने वदिले त्याशी. बघा एवढे मोठे भले भले कार्तवीर्याचे बंदी जाऊन, म्हणजे ह्या श्रीरामाने सगळे अवतार धारण केले आणि त्यांनीच सर्व राक्षसांचा संहार केला. आणि द्विपंचवदनी तेच आहेत आणि कार्तवीर्य ही तेच आहेत. परम पुरुषार्थी सहस्रार्जुन. सहस्रार्जुन हा एक राजा होता, शिवाचा महान भक्त होता. आणि भृगुनंदिने वदिले तयाशी. आणि भृगुनंदने म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुलानं त्याचा नाश केला. जो क्षत्रियांतक प्रळय रुद्र. जो क्षत्रियामध्ये प्रळय रुद्र असा शिवासारखा, त्यास जिंकी हा रामचंद्र. आणि अशा क्षत्रियामध्ये प्रळय रुद्र म्हणजे सर्व राजापेक्षा मोठा आणि रागीट आणि भक्कम, त्याचा सुद्धा पराजय करून त्याला सुद्धा श्रीराम प्रभूने जिंकलं. मतिहीन मतिहीन झाला विशंती नेत्र. नोळके स्वरूप तयाची. आणि रावण महाराजांचं बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांच्या डोळ्यांना चांगलं काही दिसत नाही. वनचरण होती धूम्रपाणी. अवघे अवतरले सुधा पाणी. अजून त्रिमणी जाणवणी. जानकी द्यावी रामचंद्रा. आणि सारासार चांगला विचार करून प्रभूची मंडळी प्रभूला परत देऊन टाकावी. सीता मातेला त्यांच्या हवाली करावी. बंड कोदंड अद्भुत. रावणाशी नुचले जड बहुत. ते दुखंड करी रघुनाथ. सकळ राया देखता. शरण गेले तर सुख समाधानानं भगवंताला आनंद होईल आणि त्याची स्तुती करून त्याला परत पाठवतील. आणि रागावले तर खंड खंड करतील. असं या लागी सागर पैल तिरी. रामचंद्र जो आहे दुरी. तो मंगळ जननीची कुमरी. राघवेंद्रा समर्पावी. अजून जागा सोडली नाही, अजून समुद्र तीरावरच बसलेले आहेत. तोपर्यंत सीता मातेला त्या ठिकाणी रावणाने नेऊन पोच करावी. नो लंगवेची तुझ दशमुखा. अरे म्हणले तू 10 मुखेस, पण तुझी सुद्धा ताकद नाही आकाश मार्गात जायची. या लागे त्रिभुवन नायका. राम हा त्रिभुवनाचा नायक आहे, राजा आहे. जानकी नेऊनी भेटवी. आणि अशा परमेश्वराला हे सीता माता नेऊन दे बाबा. जानकीस भेटवा रघुनंदन. बंदीचे सोडावे सुरगण. जानकीला स्वतःनं श्रीराम प्रभूंच्या हवाली करायचं. आणि जेवढे देव तुम्ही बांधून ठेवलेत तेच तेच कोटी देव तेवढ्यांना सोडून द्या. मग चंद्रार्क वरी कल्याण. पुत्र पौत्री नादशी. चंद्र सूर्य तोपर्यंत तुझं कल्याण होईल. आणि मुलाबाळा संग कुणी न मरता सुखानं नांदशील, सुखानं राज्य करशील. माझी वचने वाटते कठीण. परिपुढे गोडामृताहुण. मी जे सांगतो तुम्हाला कडवट वाटेल, वाईट वाटेल, पण पुढं अमृतापेक्षा माझी वचनं गोड आहेत. औषधादी कडवटा. पूर्णपरी रोगहरण पुढे करी. औषध कडू असतं किंवा आंबट असतं, पण ते आपला आजार बरा करतं. गोड अत्यंत नाबदी साखर. मुखी घालिता कडकड फार. परी गोडी ते अपार. तैशी साचार वचने माझी. खडी साखर असते, ती फोडून खाताना खडखड वाजते, पण तिला सुद्धा गोडी प्राप्त होत असते.
की तुरट वाटे अमलक, परी पुढे गोडी दे अधिक, तैशी माझी वचने दुःख मोचक, हृदय धरी दशकंदरा. दही असतं, ताक असतं, थोडं आंबट असतं, पण खाताना हळूहळू ते गोड लागत जातं. पिता पडवी पुत्राला गुण. पिता वडील मुलाला शिकवतो, त्यास वाटे विषा समान. त्या मुलाला राग येत असतो वडील शिकवत असताना, त्याला विषयासारखा शब्द टोचतात वडिलांचे. परी पुढे गोड सुदे होणं, महिमा पूर्ण वाढे जेव्हा. ज्या वेळेला तो शिकतो, भरपूर शिकतो आणि नोकरी लागतो, पैसा मिळतो, त्या टायमाला तो त्या वडिलांची वाहवा करीत असतो. पिता पडवी पुत्राला गुण, त्यास वाटे विषा समान. पुरी पुढे गोड गोड सुदे हुण, महिमा पूर्ण वाढे जेव्हा. अशुभ चिन्ह अत्यंत, लंके माझी होती बहुत. क्षणोक्षणी उल्कापात, नभ थर थर ते वाटत असे. आकाशामध्ये रात्रीच्या वेळी उल्का पडू लागल्या, तारे तुटू लागले आणि क्षणाक्षणाला उल्कापात होऊ लागला आणि आकाशामध्ये ढागारे असणारे थरथर कापू लागले. इकडून तिकडून एकामेकाला टकरावू लागले, विजा चमकू लागल्या. जलद जाल नसे किंचित, रुधिर धारा मेघ वर्षत. दुष्ट स्वप्ने अत्यंत, मंदोदरी स जाणविती. रात्रंदिवस डोळे झाकले की स्वप्न आणि सगळी वाईट स्वप्न. विगत धवा स्त्रिया येऊन, ओटी भरती मृतिका घेऊन. मंगळसूत्र तोडून, कृष्ण वस्त्र पुरुष नेसतसे. म्हणजे रात्री स्वप्न पडायचं मंडोदरीला की कोणतरी येतंय, आपली ओटी भरतंय आणि ते मातीनं ओटी भरतंय आणि आपलं काळी साडी नेसवून जातंय, असं मंडोदरीला स्वप्न पडू लागलं. आणि पुरुष सगळे काळ्या वस्त्रावर आहेत. या लागी दशवदना तू सज्ञान. म्हणून मी विषय म्हटले, दशवदना तू सुज्ञान आहेस म्हणजे ज्ञानी आहेस. टाकिली वेदांची खंडे करून. अरे तो वेदाचे सुद्धा खंडे केलीस आणि 406 बनवलेस. पण आता ऐक, तरी जाणता तू कृशान, पैतरी कैसा बांधशी. एवढा मोठा विद्वान रे, तो सारखा विद्वान फक्त भगवंतच आहे. हा, आणि असं का करतोस? समजून या विषदारुण, का करावे बळे प्राशन. समोर तांब्या भरलाय, लोटा भरलाय आणि त्यामध्ये विषय समजते. विषय का प्यावा आणि मरावं? धंद शोक ओळखून, मग का उशी करावा. आपल्या उशीला नाग बसलाय हे दिसतंय, तरच आपण त्याला मारण्याचा का प्रयत्न करावा? दंश केल्याशिवाय राहील का? कधी अंगार जाणवण, मग कावरी करावे शयन. आपल्याला साप पिटोळा घालून बसलेला दिसतोय, त्या सापावर आपण झोपून जायचं का? असं करावं? उदरी पाषाण बांधवण, माडोई कारी घावे. अरे स्वतःच्या अंगाला गळ्यामध्ये दगड बांधायचे रशीनं आणि कशाला टाकायची त्या समुद्रामध्ये? ऐशे बोलता बिभीषण, तटस्थ झाले सभाजन. क्रोधे व्याप्त रावण, मौन धरून उगाची. आपला हॉटेल हात लावलाय, शांतपणे सगळं ऐकून घेतोय. काय म्हणतोय? बिभीषण शिमणे प्रहस्त, उगीची पैसा हो निश्रित. सभेत बोलता अनुचित, मृत्यू पावाल निर्धारे. ते बोलतो ते ऐकून घ्या, कोणी मध्ये बोललं तर मारून टाकेन. तुम्ही राजबंधू म्हणविता जाण, परिषद मूर्खाहुनी बुद्धिहीन. तुम्हास नाही चातुर्य ज्ञान, तरी उठून गृहा जावे. तुला म्हणली बिभीषणला बोलले, तुला बोल चांगलं बोल, आम्हाला जे पटत नाही ते बोलू नको, नाही तेव्हा तू तुझ्या घरी निघून जा. कारण बिभीषण हा कोण आहे? दुसऱ्या आईचा मुलगा,
म्हणजे सावतर आईचा मुलगा. कारण रावणाला एक कश्यप राजा आला, दोन दोन बायका होत्या. एक राक्षसाची मुलगी होती आणि एक ब्राह्मणाची मुलगी होती. कारण रावण हा ब्राह्मण आहे, महापंडित आहे. कारण कश्यप ऋषी साक्षात ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे नुसते ब्राह्मण नाहीत, ब्रह्मा समान होते. तुम्ही राजबंधू म्हणविता जाण, परिषद मूर्खाहुनी बुद्धिहीन. 100 मूर्ख परवडले, पण तुझ्यासारखा एक चांगला बोलणारा माणूस पण आम्हाला परवडत नाही. तुम्हास नाही चातुर्य ज्ञान, त्रिवटून गृहा जावे. सक्रोध बोले इंद्रजित. इंद्रजित काय बोलतो? तू अनुचित बोललाशी सभेत, तुझा आताच वजतो यथार्थ. परी पितृव्य म्हणून शंकलो. तुझा आता सिर्जित केला असता, पण तू नात्यानं माझा चुलता लागतोस रे, म्हणून तुला मारू वाटत नाही. शक्रजित म्हणे दशमुखा, हा तुमचा बंधू सखा. परी हा शत्रूचा पक्षपाती देखा. अनर्थकारक दिसतसे. आणि इंद्रजन बापाला सांगितलं, रावणाला सांगितलं, तुम्ही याला बंधू म्हणता, भाव म्हणता, पण हा तुमचा बंधू भाव आहे घरा, पण तुमच्या बाजून नाही किंवा आपल्या बाजून नाही. हा रामाच्या बाजूने बोलतोय, त्यांचा पक्ष घेतोय. बिभीषण म्हणे तू चांडाळ, मा कपटी कृतघ्न खळ. तुमचे संगतीने भूपाळ, मतिमंद झाला. अरे म्हणले इंद्रजिता, तुम्ही मूर्ख आहे, तुमच्यामुळे तर रावण मूर्ख झाला. हो, नाही तर मूर्खाचे काहीच करत नाही. अंकुशे आकर्षिजे वारण, भुजंग आकळीजे मंत्रे करुण. राजमती आकळती प्रधान, परम संज्ञान चतुरजे. अरे भगवंतानं एवढं मोठं तुला धैर्य आणि ताकद दिली, मंत्रशक्ती दिलीस, पाहिजे तू करू शकतोस. हो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोस. एवढं मोठं तुला देवानं वैभव दिलंय, आणि त्याचा तो गलत इस्तेमाल करू नको बाबा. आणि तो सज्ञान आहेस, चतुर आहेस. माझला अत्यंत कृशाण, तो विजय जळे करुण. की क्रोधोर्म्य अति दारुण, सद्विवेके आकर्षिजे. आपला जर राग आला तर 10 पावलं पाठीमागं जावं, राग शांत होतो. नृपे करिता अनुचित करणे, तत्काळ आवरिजे प्रधानी. परी तुम्ही अवघे पाप खाणे, निर्दयाने कृतघ्न. बापाला जर बाप रागावला आणि बाप कोणाशी भांडण करायचं म्हटला, तर त्या बापाला शांत करणं मुलांच्या हातामध्ये आहे, आणि मुलांना शांत करणं बापाच्या हातामध्ये असतं. राजाधीचा अत्यंत खळ, प्रधान मिळाला अमगळ. मग अविवेक वाढे प्रबळ, कुबुद्धी कल्लोळ उडती पै. शंक करावयाची हौस गहन, त्यात पातला मास फाल्गुण. श्री राजातील पारिपत्य पूर्ण, जाराशी प्रता जाराशी प्राप्त जाहले. काय सांगितलं? शंख कराव्याची हौस गहन. शंख वाजवायची हौस मोठी असते माणसाला, पण तो वाजवता आला पाहिजे. त्यात पातला मास फाल्गुण, तेवढे शंख यावा आणि कोणीतरी शंख वाजवा. की श्री राजातील पारिपत्य पूर्ण, जाराशी प्राप्त झाले. आणि श्री राजामध्ये राजा कोण होतं? तर श्रीच होती. आधीच चहाड तस्कर, त्यावरी पाठीराखा नृपवर. की उन्मंताशी सरोवर, प्राप्त झाले मध्याचे. बघा, आधीच माणूस मद्य पिणारा, भयंकर मद्य पिणारा, आणि त्यात त्याला जर उधार दारू भेटली किंवा हांडी दारू सापडली, तो कशाला दारू सोडेल? तो जास्तच पिणार. हो, किंवा एखादा जर आधार असला तर तो माणूस कसाही वागू शकतो, कोणाची काळजी करत नाही. त्याप्रमाणे तुमच्या ह्या उलगडामुळंच ह्या राजाला ज्ञान राहिलं नाही. ज्ञान संपलं आहे राजाचं, रावणाचं. कारण तुम्ही त्याला नेहमी वाईट प्रोत्साहन देता, वाईटच शिकवता. मग अगोदरच वाईट, त्यात 10 पट हा वाईट होतो ना.
तुमच्यामुळेच हा माझा भाव असा झाला आहे. तैसा कुबुद्धीने वेष्टीला दशवदन, कुबुद्धी म्हणजे वाईट बुद्धीनं वेष्टन घातलं याच्या भोवती. दशवदन तैसेच तुम्ही मिळाला प्रधान, जैसे वृकाचे सदने श्वान, कारभारी झाले. पुढे बरोबर अर्थ त्यांनी तोच सांगितला. काय सांगितलं? अरे तुझे मरण आले जवळी म्हणून आणली. हा बरोबर आहे. म्हणून सांगितलं तैसा कुबुद्धीने वेष्टीला दशवदन, तैसे तुम्ही मिळाला प्रधान, जैसे वृकाचे सदने श्वान, कारभारी झाले. माणसाला वाईट बुद्धी आली तर तो कुत्र्यासारखं वागतो. कुत्रं कसं इकडून तिकडून पळत येतं आणि कोणीतरी पडला माणसाचा गोळा घेऊन पळतं. विनाकारण कोणातरी भोकाल पिसळल, कोणातरी चावल, त्याप्रमाणे तुमची परिस्थिती झाली आहे. किंवा एखादं मिल्ल कोंबडं असतं किंवा पक्षी असतो, त्याला कुत्रं घेऊन पळतं, तो कसलाही विचार करत नाही. त्याप्रमाणे अरे तुझे मरण आले जवळी म्हणून आणली जनक बाळी, अयोध्या प्रभू प्रताप बळे, आला निकट काळ तुझा. अरे त्याच टायमाला तुझी बुद्धी संपूर्ण संपली. त्याच टायमाला तुला वाईट गोष्टी आठवल्या आणि तो जनक बाळी म्हणजे जनकाची मुलगी घेऊन आलास. अयोध्या प्रभू रामचंद्राची अर्धांगिनीला घेऊन आलास. त्या टायमाला तुझा काळ आता जवळ आला आहे. रावणे अनुचित कर्म मांडिले, रावणानं अनुचित जे कर्म करू नये ते रावण कर्म करायला लागला त्यापासून. म्हणून मातेने मज प्रेरिले, आणि म्हणून आईनं मला माझ्या पाठवलंय. कशासाठी पाठवलंय? या लागी तुम्हा ते बोधिले, मणिधराल म्हणून तुम्ही काहीतरी चांगलं ऐकाल म्हणून आईनं मला पाठवलं आणि मी तुम्हाला चांगलं सांगतोय, पण तुम्हाला कळत नाही. परी होणार बळीवंत तुम्ही नायकाची उन्मंत, सितार द्याल तरी निश्चित, कुलक्षय होईल तुमचा. सीतेला माघार नाही दिलं काय जाणार नाही. हे 14 घड्याचं राज्य सुधाराही राहणार नाही बाबांनो, संपूर्ण संपून जाईल. आयशी ऐकता रावण क्रोधे व्यापिला परिपूर्ण, विभीषणावरी शस्त्र घेऊन परमावेशे धाविन्नला. हातामध्ये तलवार घेतली आणि विभीषणावर धावून गेले. कोण? दशशिरी म्हणजे रावण. विभीषण केवळ परमभक्त, तयाशी रक्षिता रघुनाथ, तो रावणाचा उपटला हात, शस्त्र पडले धरेवरी. का तर कुणी जर नाही सोडवलं तरी विभीषण हा रामाचा भक्त होता आणि त्यामुळं रावणाचा तो मारणारा हात, तलवारीचा हात गळून खाली पडला आपोआप. मागुता धावे रावण इंद्रजिते धरिला वरुण, मग झाडीला वामचरण, तो लागला विभीषणाशी. आणि त्या हातात तलवार घ्यायसाठी त्याचा हात धरला ना, झाडला. त्यामुळं विभीषणाला काय लागलं? निर्मत्सर भेदरहित रावणाशी मागुती म्हणत, सखा रघुनाथ करिकारे. अरे म्हणल्या अजून येडा माणूस आहे सगळा तो, अजून तरी जाग्यावर ये, अजून तरी ज्ञान चालव, अज्ञान नको बनवूस. राम आता यायला लागलेत, शरण जा अजून तरी. विभीषण केवळ शांत निमत्सर भेदरहित. आणि विभीषण कसे होते? शांत वृत्ती त्यांची आणि त्यांना राग येत नस, लोभ रहित होते ते आणि कोणालाही भीत नव्हते. रावणाशी मागुती म्हणत, सखा रघुनाथ करिकारे. अरे आता तरी बाबा त्याचा आशीर्वाद घे. विभीषण क्षमाशील पूर्ण, वाणिती सकळ राक्षसगण. सगळं रक्षण माहीत होतं, सर्व रक्षण माहीत होतं की विभीषण हा चांगला माणूस आहे, क्षमा करणारा माणूस आहे, कोणाला त्रास देत नाही. तो माता कैकशी येऊन सांगेत विभीषणा. तेवढ्यात रावणाच्या आई आली आणि विभीषणला काय बोलते? म्हणे पुत्रासी तू उठाता, शरण जाई रघुनाथा, जो वज्र पंजर शरणांगता,
भव्य व्यथा वारील जो. काय म्हणले, तुम्ही रामाला शरण जावा आणि उद्धार करून घ्या. माझे उदराला शिसाचार, तरी करी माझा उद्धार. तू तनु मनधने सत्वर, शरण जाई रघुवरा. बघा, आई किती चांगली असो किंवा किती वाईट असो, पण मुलाला वाईट शिकवत नाही, चांगलं शिकवते. त्याप्रमाणे काही कशी म्हणते, सांडोने सकळ माया चिंता, शरण जावे जानकीनाथा. रावणे क्षय केला तत्वता, तू जाय परता येथुने. नाही म्हणले, नाही जमणार आहे. जे बळेची विष भक्षती, शाने न बैसती त्यांच्या पंक्ती. मर वाटलं म्हणून माणसं धडाधड मरतात, विष घेऊन मरतात, कोणी फास घेऊन मरतं. पण मी त्यातला नाही, मी शरण जाणार नाही, मी माघारी घेत नसतो. सांडोने सकळ माया चिंता, शरण जावे जानकीनाथा. रावणे क्षय केला तत्वता, तुझाय परता येथुनी. जे बळेची विष भक्षती, शहाणेने बैसती त्यांचे पंक्ती. तरी तू सखा करी रघुपती, नाश कल्पांती नव्हे तुते. जो शरण जातो त्याचा नाश कधी होत नाही. ऐकोनी मातेचे वचन, बिभीषणे केला साष्टांग नमन. घेऊनी चौघे प्रधान, उभा ठाकला ते काळी. रावणाशी म्हणे बिभीषण, मी श्रीरामास जातो शरण. ज्येष्ठ बंधू म्हणून पुसतो तुझ मागुती. मी श्रीरामाला शरण चाललो बाबा, तुला अजूनही दोन चांगल्या समजून सांगतोय, ऐक. ऐशे बोलोने त्वरित बिभीषण उडाला अकस्मात. असे बिभीषण बोलले आणि आकाश मार्गाने उड्डाण केलं आणि निघाले. चौघा प्रधान समवेत, एकटा नाही, 4 प्रधानमंत्री संघ घेऊन निघाला. चांगले ज्ञानी होते ते. चौघा प्रधान समवेत, सर्व देखता ते काळे. आकाश मार्गाने प्रयाण सुरू केलं, उडाले. जैसे कलेवर सांडुक, एकदाच निगती पंचप्राण. के 5 दिवाकर मिळून, असता चळावरी चालले. बघा, ज्याप्रमाणे माणसं मृत्यूला समोर जातात, ज्याप्रमाणे माणूस मेल्यानंतर त्याला कशी माणसं घेऊन जातात, 4 खांदेकरी 5वा शिकाळी. आज एवढ्या माणसाला घेऊन शरण प्रभूला निघाले. म्हणले आता काय, इथं आपण मेलो त्यांच्यासाठी, तर आपल्याबरोबर 4-5 माणसं घेऊन जाऊया. जैसे कलेवर सांडून, एकदाच निगती पंचप्राण. ह्यातून एक बार प्राण निघून गेला की हे कलेवर म्हणजे शरीर काय कामाच राहत नाही. मग त्याला 4 माणसं उचलतातच की. हो, तसं भगवान, तसं भीषण म्हणतात, मी यांच्या कामाचं राहिलोच नाही आणि मला वाईट वागायचं नाही, म्हणून मी रामाला शरण जातो, म्हणजे देवाघरी जातो. की कल्पांती पंचमा भूते, जाती स्वरूपास मिळावया ते. कल्पांती म्हणजे कधी, ज्यावेळी प्रलय पृथ्वीचा येतो त्यावेळी सर्वत्र अदृश्य होतं आणि एकच फक्त कृष्ण राहतो. कल्पांत पंचमहाभूते, जाती स्वरूपास मिळावया ते. तैसा शरण जनक जापती ते, 5 जाती त्वरेने. असे 5 जण हे कोणाकडे निघाले, श्रीरामाकडे निघाले. श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, आची केवळ रामेश्वर. आवडीच्या कावडी भरोनी सत्वर, सद्भक्त नर धावती. बघा, लोक पाण्याच्या ज्यावेळी शंकराला कावडी घेऊन जातात, ज्यावेळी यात्रा असते शिंगणापूरची, त्यावेळी तर माणसाकडं हरिनामस्मरण पाहिजे आणि देवाविषयी आवड पाहिजे आणि त्या कावडी भरभरून नामाच्या घेऊन देवाकडे गेलं पाहिजे. भाव प्रयागींचे प्रमोदक. बघा, 144 वर्षांनंतर प्रयागाला अमृतोत्सव असतो. हा 144 वर्षानंतर. आता कुंभमेळा आहे का नाही, तो 144 वर्षानंतर आला.
हां, त्या तिकडे जाणारा माणूस म्हणजे भगवतप्रियच असतो. हो, कारण तिथपर्यंत जाण्याची ताकद एकतर पैशामुळे नसते आणि एक तर पैसा असून बी काय काय लोक जात नाहीत. हां, आणि पैसा असून काय वेळा वाईट लोक बी जातात. कारण पैसा असतो. गरीबाकडे पैसा नसून गरीब जाऊ शकत नाहीत केला. भाव प्रयागीचे प्रमोदक जे या रामेश्वरी करीती अभिषेक. आणि प्रयागात नदीचं पाणी आणून जे रामेश्वराला स्नान घालतात त्यांचे मनोरथ अयोध्या नायक सत्य परिपूर्ण करीतील. आणि त्यांच्या मागण्या भगवान साक्षात प्रभुराम म्हणजे साक्षात शिव भगवान पूर्ण करतात. अयोध्याधीशा ब्रह्मानंदा श्रीधर वरदा वेदवंद्या छेदोनिया विद्या भेदा अभंग पदा देशिका. हो, ज्याने राम नाम घेतलं एक तर त्याने वाल्याचा वाल्मिक होऊन रामायण लिहिलं आणि तुकाराम महाराजांनी राम नामानं अभंग लिहिले आणि शेवटी कुठे गेले? वैकुंठाला गेले, रामालाच भेटायला गेले. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर समंत वाल्मिक नाटकाधार सदा परिसोत पंडित चतुर द्वाविंशतीत अध्याय गोढा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.